नमः पार्वती पते हर हर महादेव. दंडकारण्यामध्ये आपल्या वनवासाचा काळ घालविणाऱ्या रामचंद्रांची भेट पर्यटनासाठी निघालेल्या शिवपार्वतीची शिवसतीची झालेली आहे. तिथे उमेच्या सतीच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या दोन वनवासी जीवांना भगवान शिव का बरं वंदन करत असतील? असं काय वैशिष्ट्य या दोन मनुष्यांच्या मध्ये आहे ज्यांना ते आपलं आराध्य समजतायत? जिथे सतीला प्रश्न पडला तिथे आमच्यासारख्याचं काय? हे कोण आहेत आणि हे का असा प्रश्न विचारलाय तेव्हा रामचंद्रांनाच जाऊन तू विचार, बघ ते काय आहेत, तुझ्या लक्षात येईल असं शिवानी सांगितलंय. बरं ते कोण आहेत हे विचार सांग म्हटले होते. सतीच्या मनामध्ये विचार आलाय की जरा बघूच, तपासूनच बघू हे करत ताकदीचं आहे की नाही. आपला नवरा चांगल्या माणसावर विश्वास ठेवतो का फालतूवर विश्वास ठेवतो हेही बघू. बायकांचं फार असतं ना की काय नेमकं तपासूनच बघू. मग सतीने मागच्या कथेत आपण बघितलं की सीतेचं रूप घेतलं आणि रामचंद्रांच्या समोर आल्या. एक क्षणही न लावता रामचंद्रांनी माता सतीला वंदन केलं आणि म्हणाल्या, आज इकडे एकट्या कशा आणि ते कुठे आहेत? बंबम बोले. तेव्हा सतीनी हे सगळं टाळलं, खोटं बोलणं, आणि प्रत्यक्ष आपल्या रूपात रामचंद्रांच्या समोर उभ्या राहिल्या. म्हणाल्या, तुम्ही ओळखलत मला. पण रामा, माझ्या मनात एक प्रश्न आहे. शिव त्रैलोक्याचे स्वामी, या सृष्टीचे उद्गाते शिव, त्या शिवाचा प्रिय होणे तुम्हाला कसं काय जमलं? काय झालं होतं नेमकं असं? तेव्हा ते म्हणाले की अहो, मी शिवाचा नुसताच प्रिय नाही, मी भगवान शिवाद्वारा अपॉइंटेड पण आहे. माझ्यावर ही जबाबदारी दिली शिवानी, आणि खरं सांगू तेच ह्या सगळ्या गोष्टीला कारण आहेत यायच्या. म्हणजे त्यांनी काहीतरी करावं. आपण ते बघितलं की आशीर्वाद कसा असतो, वर कसा दिला जातो, लूपहोल्स कसे ठेवले जातात, हे सगळं घडलेलं आहे. ते म्हणाले, मग एकदा काय झालं म्हणाले की शिव आपल्या गोशाळेमध्ये बसलेले होते. गोशाळेत, शिवाची गोशाळा असते. गोशाळा असणं आवश्यक आहे. जो गोपालक आहे, जो गोपूजक आहे, तोच स्वर्गप्राप्ती करू शकतो. आता तुम्ही म्हणाल प्राण्यांची सेवा करण्यात, अनेक जण लिब्रांडोंना प्रश्न पडतो ना हा, की प्राण्यांची सेवा करण्यात कसलं आलंय पुण्य? तर गाय ही अशी आहे ना की त्याच्या प्रत्येक गोष्टी या उपयोगाच्या, सानिध्य सुद्धा उपयोगाचं. त्यामुळं गोसेवा ही आवश्यक आहे. आपल्या गोशाळेमध्ये बसलेले असताना भगवान शिवानी या विश्वकर्म्याला बोलवलं. आता विश्वकर्मा कोण प्रश्न आहे ना. विश्वकर्मा देवाचा स्ट्रक्चरल इंजिनियर, देवाचा आर्किटेक्ट, देवाचा सिव्हिल इंजिनियर, सगळंच. आणि विश्वकर्म्यास बोलून सांगितलं की विश्वकर्मा, माझ्या गोशाळेमध्ये आपल्याला गोलोकधाम निर्माण करायचं आहे. गोलोकधामाची निर्मिती करायची आहे. मग कसं? ते विस्तीर्ण असलं पाहिजे, ते रमणीय असलं पाहिजे, नुसतं विस्तीर्ण नाही, जिथे मन रमलं पाहिजे. धाम बनवायचं आहे ना तर नुसतंच मोठं करून जमत नाही, रमणीय व्हावं लागतं. अनेक पडके वाडे अवाढव्य बांधलेले एवढ्या भयावह स्थितीत असतात की एक मिनिट तिथं राहावं वाटत नाही, एक क्षण तिथं मन रमत नाही, उचलून बाहेर फेकतं. ते विस्तीर्ण असलं पाहिजे, भव्य असलं पाहिजे, रमणीय असलं पाहिजे. अशा गोलोकधामाची निर्मिती तुम्हाला करायची आहे. टेंडर निघालं, ऑर्डर झाली, डिझाईन तयार झालं, सिव्हिल वर्कला सुरुवात. विश्वकर्म्याने देवाचं काम म्हणून
गोलोकधामाची अत्यंत त्वरेने निर्मिती करायचं ठरवलं. ते उभारलं आणि सांगितलं की या गोलोकधामात एक सुंदर वाडा असला पाहिजे, ज्या वाड्यामध्ये उच्च स्थानावर एक सिंहासन असलं पाहिजे. नुसतं सिंहासन असता कामा नये, त्यावर छत्र असलं पाहिजे. या छत्राला ते कसं दिसलं पाहिजे? दिव्य असलं पाहिजे, अद्भुत असलं पाहिजे आणि सर्वोत्तम असलं पाहिजे. दिव्य, अद्भुत आणि सर्वोत्तम अशा प्रकारचं छत्र असलेलं सिंहासन तुम्हाला तयार करायचं आहे. देवाची आज्ञा तात्काळ पाळल्या गेली. एक दिव्य, अद्भुत आणि उत्तम अशा प्रकारचं छत्र तयार करून एक सिंहासन तयार केलं गेलं. एका उत्तम नगरीची योजना झालेली होती. मग भगवान शिवानी नगरीची निर्मिती झाल्यानंतर काही लोकांना बोलवायला सुरुवात केली. कोणाकोणाला बोलवलं? या ठिकाणी इंद्राला बोलवलं. इंद्राच्या अधीनस्थ असलेल्या सगळ्या देवांना बोलवलं. मग वरुण आले, वायू आले, सगळ्या नागांना बोलवलं, सिद्धांना बोलवलं, गंधर्वांना बोलवलं, देव उपदेवांना बोलवलं, वेदांना बोलवल्या गेलं. सगळे वेद तिथे आले, म्हणजे सगळे वेदपाठी तिथे आले. अगम आले, ब्रह्मदेवांना बोलवलं, सर्व मुनींना बोलवलं, ऋषींना बोलवलं, साधूंना बोलवलं. देवाचे सगळे सोयरे एवढेच. दैत्याला बोलवलं, ह्याला बोलवलं असं नाही घडलं, मानवाला बोलवलं असं नाही घडलं. देवाचे सगळे सोयरे तिथे आले. सगळ्या दिव्य आणि मोठमोठ्या लोकांचा एक मेळा तिथे बसला. मग महादेवानी वीणा, मृदंग यासारखे वाद्य मागवले. हे वाद्य वाजविणारी लोक बोलवली. या वाद्यांना वाजवत सुंदर गीत म्हणणारी लोक तिथे बोलवली. गंधर्वादी चाले होते. सुंदर वीणा मृदंगाचा आवाज चालू आहे. छान छान गीतं म्हटली जात आहेत. आणि मग इथे अभिषेक करण्यासाठी त्या सिंहासनावर, छत्रचामर असलेल्या सिंहासनावर अभिषेक करण्यासाठी दिव्य सामग्री बोलवण्यात आली. सर्व नद्यांना आमंत्रित करण्यात आलं. सागराला आमंत्रित करण्यात आलं. या सगळ्या दिव्य सामग्री सुद्धा आमंत्रित करण्यात आल्या. रत्न आली, हिरे आले, माणिक आली, मोती आले. अभिषेकाची पूर्ण तयारी झाली. ब्रह्मदेव स्वतः अभिषेक सांगण्यासाठी उपस्थित राहिले. शिव स्वतः हा अभिषेक करण्यासाठी उपस्थित होते. शिवांच्या हाताने कोणाला तरी अभिषेक होणार आहे हे लक्षात आलं. आणि मग शिवानी ही सगळी तयारी झाली की या गोलोक धामातल्या दिव्य, उत्तम आणि अद्भुत सिंहासनावर बसण्याची विनंती माता सती कोणाला केली असेल तर ते होते विष्णू, म्हणजे मी. मला म्हणाले, बसा, तुमचाच अभिषेक आहे म्हणाले. मी शिवप्रिय का हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून सांगतोय. बसवलं. उत्तमोत्तम अभिषेक झाला. आणि या अभिषेकाच्या नंतर, स्वतः शिवानी घडवून आणलेल्या अभिषेकाच्या नंतर मला शिवांनी सूचना केली. म्हणाले, हे भगवान विष्णू, मी माझ्या सर्व शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. तुमच्या आहेत त्या आहेतच, पण मी माझ्या सर्व शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. सर्व दिव्य आयुध तुम्हाला प्रदान करत आहे. आणि तुमच्यावरती या गोलोकधामी राहून एक जबाबदारी देतो आहे. ती जबाबदारी म्हणजे या सृष्टीच्या पालनाची. माझ्याच अंगातून ब्रह्मदेव अवतीर्ण झाले आणि त्यांच्यावर प्रजापिता म्हणून या सृष्टीच्या निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर या सृष्टीच्या पालनाची जबाबदारी मी तुमच्यावर देतोय. जनरेशन, निर्मिती ब्रह्मदेव, ऑपरेशन, पालन, संचालन विष्णू. GO आणि D ती महादेवाने स्वतःकडे ठेवली. ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर देतोय आणि तुम्हाला या सृष्टीचं संचालन करायचं आहे, पालन करायचं आहे. कसं करायचं आहे ते म्हणाले, ही जबाबदारी तर तुम्ही तुमच्यावर घ्याच घ्या,
पण ज्या ज्या वेळी आवश्यकता भासेल त्या त्यावेळी मनुष्य रूपात वा अन्य रूपात अवतार घेऊन तुम्हीच या सृष्टीच्या वरचा भार, पापाचा भार कमी करणार आहात. तुम्हालाच हा पापाचा भार कमी करायचा आहे. आणि मग या पालनाची जबाबदारी माझ्यावर टाकून वेगवेगळ्या वेळी अवतार घेऊन या सृष्टीचा पापी लोकांचा भार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या सृष्टीचा भारच तुमच्यावर आहे. म्हणून वराह अवतार घेऊन सृष्टी वाचवली, कुर्मावतार घेऊनही काम केलं, नरसिंह अवतार घेऊनही काम केलं, परशुराम अवतार घेऊनही काम केलं, बळीला धडा शिकविण्यासाठी, योग्य तो धडा शिकवण्यासाठी वामनावतार घेऊन काम केलं. आणि आता मी रामावतार घेऊन आलेलो आहे. हा रामावतार काय काम करणार आहे? तर या सृष्टीच्या पृथ्वीचा भार हलका करणार आहे. हे सतीदेवी, मी राम म्हणून दिसत असलो तरीही ती जबाबदारी शिवाने दिलेली आहे, ती पार पाडण्यासाठी इथे आलेलो आहे. त्यांनी सांगितलेलं काम करण्यासाठी आलो आहे. ते सांगितलेलं काम करण्यासाठी आलो आहे म्हणून मी शिवप्रिय आहे. ते म्हणतात खरे मी त्यांचा देव आहे, खरं तर तेच माझे देव आहेत आणि मी त्यांचीच पूजा करत असतो. सतीला हे सगळं कळाल्यानंतर ती प्रसन्न झालीये, खजिलही झाले त्यातल्यात. आणि मग रामाने माता सतीला नमस्कार करून विनंती केली आहे, माझ्या पत्नीचं हरण कोणीतरी केलेलं आहे, तिच्या शोधात मी निघालो आहे, सीता प्राप्तीसाठी मला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करून नमस्कार केलाय. तो आशीर्वाद सतीनं दिलाय. मनातल्या शंकेचं मळभ दूर झाल्यानंतर सती हे भगवान शिवाला सांगण्यासाठी परत आल्या. पण एक गडबड झाली आहे. गडबड काय झाली आहे? शिवाच्या विषयी शंका सतीच्या मनामध्ये निर्माण झाली होती. का बरं? असं काय त्या माणसामध्ये ज्याला नमस्कार करावा शिवानी, असा भाव मनात आला होता. आणि रामचंद्रांच्या विषयीचा वेगळा भाव, शिवाच्या विषयीची शंका मनामध्ये आल्यामुळे सतीच्या मनात आता विषाद निर्माण झालाय. अंगकांती फिकी पडली आहे आणि त्या पडलेल्या खांद्यांनी डोळे झाकून, नजर झुकवून, डोळे झुकवून माता सती शिवाच्या समोर उभ्या आहेत. त्याने विचारलं, काय झालं? झाली रामचंद्रांची भेट? कळलं ते शिवप्रिय का आहेत? ते काय बोलणार ना. सती शांतपणे उभी आहेत आणि भगवान शिवानी सतीच्या मनातल्या भावनांना ओळखलाय. ते म्हणाले, सती, तुझ्यासोबत पती म्हणून आजवर मी होतो, आहे, राहील. पण लक्षात ठेव, तुझ्या तपश्चर्येच्या वेळी मी एक सांगितलं होतं की ज्या दिवशी तुझ्या मनात माझ्याविषयी शंका निर्माण होईल त्या दिवशी आपलं पतीपत्नीचं नातं संपेल. त्याला पुन्हा सुरू करायचं असेल तर वेगळा अवतार धारण करावा लागेल आणि त्या वेगळ्या अवतारानंतर परत मी तुझा पती होऊ शकेल. पण या काळात तुला माझ्यासोबत राहता येईल, पण पत्नी म्हणून जे वर्तन असायला हवं, पती पत्नी म्हणून जे संबंध असायला हवेत ते असणार नाही. पुढच्या काळात अनेकाविध कथा सांगण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी आपण माझ्यासोबत असाल. सतीच्या मनातल्या दुःखाला थोडीशी ही फुंकर होती आणि जिथे शिव आता सतीना वेगवेगळ्या कथा सांगतायत. बरं, या कथा सांगत असतानाच एक व्यवस्था सुद्धा निर्माण होते आहे. नाही असं नाही, एक व्यवस्था सुद्धा निर्माण होते आहे. त्याचं झालं असं की पुन्हा एकदा प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती हे चाललंय ते पुन्हा एकदा जिथून कथा सुरुवात केली आहे तिथे, म्हणजे गडबड होऊ शकते. अनेक जण मला कमेंटमध्ये म्हणतात कळतच नाही नेमकं काय चाललंय ते, कधी कोण कोणाला कुठे सांगितलं कळत नाही. कारण आपली ही शिवपुराणाची कथा आहे ना, ती कुठून सुरू झाली आठवतंय? प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती काही ब्राह्मण वेगवेगळ्या पूजा करत, आराधना करत बसले होते. तिथे आलेल्या मुनींना यांनी विनंती केली की आम्हाला कथा सांगावी. शुक मुनींना
त्यांनी ही कथा सांगायला सुरुवात करण्यापूर्वी सांगितलं होतं की नैमिषारण्यामध्ये सनकादी ऋषी बसलेले होते. त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली आहे. सनकादी ऋषींनी सांगितलं की आम्ही ही कथा तुम्हाला ती सांगतो आहोत जी ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलेली आहे, नारदानी आम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे शुक सांगतायत ती कथा सनकादी ऋषीची, सनकादींना सांगितली आहे, नारदानी नारदाला सांगितली आहे ब्रह्मदेवानी. आता ब्रह्मदेवाच्या तोंडून नारदाला सांगितली गेलेली कथा सांगणं सुरू आहे. त्यामुळं हे आत्ता चालू आहे ते प्रयागराजवरचं यज्ञ पूजा कर्म नव्हे. त्या काळात सुद्धा, ज्या काळात प्रजापिता दक्ष या सगळ्या पूजेच्या मध्ये सहभागी असायचा, अशीच प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती एक महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या यज्ञात सहभागी होण्यासाठी स्वतः प्रजापती दक्ष तिथे हजर होते. आता हे पहिले प्रजापती, पहिले राजे, त्यामुळं या राजाला अखिल विश्वाचे, ब्रह्मांडाचे राजे, त्यांना राजा म्हणूनच नेमलंय. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, ते करताना हा प्रजापती निर्माण केला. या प्रजापतीच्या हाती ब्रह्मांडाचं राज्य दिलं आणि सांगितलं की बाबा सांभाळ, प्रजा निर्माण कर, आपले अपत्य निर्माण कर, त्यांचा विवाह लावून दे, त्यांच्यापासून प्रजेची उत्पत्ती होऊ दे, हे सगळं करायला लावलं होतं. आणि अशा काम चालू असतानाच तिथे सगळे जमा झालेले आहेत. मग त्या यज्ञामध्ये देव आहेत, गंधर्व आहेत, उपदेव आहेत, सगळे जमा झालेले आहेत. आणि अशा ठिकाणी प्रजापती दक्ष हजर झालेले आहेत. हा राजा असल्यामुळे उपस्थित सगळेच मोठी लोक दक्षाला अभिवादन करतायत, वंदन करतायत. सगळेच लोक वंदन करतायत. ज्याच्या समोरून दक्ष पुढे जात आहेत ते प्रत्येक जण उभा राहतोय, अत्यंत विनय आणि दक्षाला नमस्कार करतो आहे. प्रत्येकाने आपापलं मस्तक झुकवलेलं आहे. पण जेव्हा हा दक्ष रुद्राच्या समोरून भगवान शिवाच्या समोरून जातो तेव्हा भगवान शिव जागेहून उठतही नाहीत, उठतही नाहीत. दक्ष आला केवढ्याचा, गेला केवढ्याचा, काय देणं घेणं नाही. कसं असेल हो? जो ज्याला दक्षाला ब्रह्मानी निर्माण केलंय, त्या ब्रह्माची निर्मिती ज्या शिवानी केली आहे, ते शिव त्या दक्षाला सन्मान कशासाठी देतील, लक्ष कशासाठी देतील? म्हणजे ऑफिसमध्ये साहेब आल्यावर जसे सगळे कर्मचारी उठतात, पण साहेबाचा साहेब आल्यावर साहेब आल्याचं बघत सुद्धा नाही, असतं ना असं? तसं हे साहेबाचे साहेब आहेत ना. दक्षाचे साहेब ब्रह्मा आणि ब्रह्माचे साहेब शिव. त्यामुळे साहेबाचा साहेब दक्षासाठी कशाला उठेल? दक्षानं असं बघितलं आणि असतो ना अहंकार, एकदा राजा झालो आपण, प्रमुख झालो आपण, खूप मोठे झालो की मग अहंकार येतो. अरे कौन है ये कमबख्त जो उठ नहीं रहा है? सम्राट राजे कोण आहे हा जो मला बघून उठत सुद्धा नाही? याला कळतं का दक्ष आलाय? अरे एवढा पुण्यात्मा राजा मी, ब्रह्माचा पुत्र मी, याला उठायचं कळत नाही? अशा माणसांना बोलवलं तरी कशाला? ज्याला धर्म कळत नाही, ज्याला राजाला नमस्कार कसा करावा ते कळत नाही, राजाचा सन्मान ठेवावा कसा कळत नाही, अशा लोकांना बोलवलं तरी कशाला? झालं. दक्षाने फाड 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 उन्मादामध्ये बोलायला सुरुवात केली आहे. हे असे म्हणाले, अंगाला भस्म लावणारे, हिमालयात जाऊन राहणारे, स्मशानात रमणारे, आपल्या भूताखेतांना पन्नग रुद्रांना सोबत घेऊन फिरणारे, या सगळ्यांना अशा यज्ञात बोलवता आणि अपमान करायला लावता आमचा. अशा लोकांना बोलवत जाऊ नका. आज्ञा सुरू झाल्या पटापट पटापट पटापट. जेव्हा माणसाचा संताप चढतो ना डोक्यामध्ये, तेव्हा लक्षात ठेवायचं त्याच्या अधोगतीचा प्रारंभ झालेला असतो. ज्यात गर्व बसलाय, ज्यात संताप बसलाय ज्या मस्तकात, ते मस्तकच धडा वेगळं होणार असतं. लक्षात ठेवायचं. दक्षासोबत तेच घडलंय, तेच धडा वेगळं होणार असतं. ते म्हणाले की हे असलं काय चाललंय, या अशांना बोलवत जाऊ नका. दक्ष राजा शिवाला बोलतो आहे हे भृग ऋषींनी ऐकलं आणि भृग ऋषींनी सुद्धा शिवाची नालस्ती करायला सुरुवात केली. कधी कधी
पुण्यात्मा मुनी ऋषी साधनेचं महत्व विसरतो तेव्हा अशी गडबड करतो. भृगु ऋषींनीही शिवाची निंदा करायला सुरुवात केली आहे आणि शिवाची ही दक्षाने आणि भृगु ऋषींनी केलेली निंदा तिथे उभ्या असलेल्या वृषभाला म्हणजे नंदीला आवडली नाही. ते वृषभच प्रचंड संतापात आलेल्या नंदींनी सांगितलं की तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाचा अवमान करताय? त्या भगवान शिवाचा अवमान करताय जे या सृष्टीचे निर्माते आहेत. भृगु ऋषी तुम्हाला तरी अक्कल असायला पाहिजे होती. ह्या दक्षाचा सोडा म्हणले, हे याला राज्याचा, याला सत्तेचा अहंकार दर्प आलेला असू शकतो, अहंकार दर्प दिसतोय. तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं तुम्ही ब्राह्मण असून पतित कसे झालात. असं नाही चालणार. मग नंदीनी काही ऋषींना आणि दक्षाला शाप दिलेत. शिवानीच नंदीचा राग शांत केलाय. ते म्हणाले, नंदी आपण जरा मोठे आहात, आपण ज्ञानी आहात, इतका राग शोभत नाही. आणि जिथे आपल्याला सन्मान नाही, जिथे नको वाटतंय तिथे आपण थांबू नये. आणि रुद्र तिथून निघून गेलेत. खर तर शिव प्रचंड संतापणाऱ्या शीघ्रकोपी आहेत आणि आशुतोष आहेत. जितक्या लवकर चिडतात तितक्या लवकरच ते शांतही होतात. तिथून निघून गेलेत. पण दक्षाच्या मनामध्ये ही भावना कायम आहे. पुढे दक्षाकडून कनखल नावाच्या तीर्थक्षेत्रावरती एक मोठ्या यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय आणि या यज्ञाच्या आयोजनात दक्षाने सगळ्यांना बोलवलंय, पण एक टाळलंय. ते म्हणजे भगवान शिव आणि शिवाची पत्नी दक्षाची कन्या सती यांना मात्र मागचा अपमान लक्षात ठेवून बोलवलेलं नाहीये. याची जाणीव महर्षी दधीचीना झाली आहे. ते यक्षाला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत. काय ती कथा बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.